आज महानगरपालिकेतर्फे आज 3 कामाचे आम्ही भूमिपूजन केलं. एक काम म्हणजे एक फायर ब्रिगेड समाचार सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन केलं. दुसरं जगजीवन रामनगरचं गटर लाईनचं भूमिपूजन केलं. तिसरं सतनामी नगरचे 3-4 गल्ल्याचे गटर लाईनचं भूमिपूजन केलं. आता तुम्ही बघत असाल 15 दिवसापासून आपण सतत विकासाच्या कामाचे भूमिपूजन करून राहिलो आहे. काही ठिकाणी कामं सुरू झाली आहेत, काही ठिकाणी कामं सुरू होऊन एंडिंग पर्यंत आलेले आहे. असंच सिमेंट रोड आणि मोठे मोठे आपण कामं करू शकतो, पण हे गटर लाईनचं काम खूप अवघड असते. गटर लाईनचं जर मधामधून दोन्ही घराच्या मधातून लाईन टाकायचं असलं की नागरिकांकडून मदत करून ते गटर लाईन टाकायची असते, किंवा नागरिकांचा त्यात सहभाग नसला मग ती आपण गटर लाईनचे काम करू शकत नाही. म्हणून नागरिकांच्या माध्यमातून जे काम आपण आणून राहिलो आहे, म्हणजे विकासाची कामं या प्रभागात 23 मध्ये गती पण काम करून राहिलो आहे. आणि तरी नागरिक जेव्हापर्यंत मदत करत नाही तेव्हापर्यंत आपण काम करू शकत नाही. म्हणून नागरिक जे मदत करत आहेत त्यामुळे काम करू शकतो. आज खूप अवघड काम आहेत, काही गटर लाईनचे काम लोकांच्या घराच्या आतमधून लाईन्स आहे. आव्हान लोकांना मी जेव्हा आम्ही गटर लाईन टाकायचं विचार करतो तेव्हा अगोदर मिटिंग बोलवतो. मिटिंग नंतर त्यांना विनंती करतो की हे गटर लाईन टाकून राहिलं आहे, तुमचे टॉयलेट किंवा बाथरूम तिथं तुटणार आहे आणि टॉयलेट बाथरूम तुटून आम्ही फक्त तिथं जेव्हा गटर लाईन टाकेन तेव्हा फक्त फ्लोरिंग करून देईल, तुमच्या स्टाईल वगैरे लावून देणार नाही. काहून का हे कसं समजतं, आता आपण आपले वय पण आता सगळ्याचे वय 40-50 झालं असेल, त्यानंतर त्यांचे मुलं बाळ मोठे होतात. ते प्रॉब्लेम आता ज्या कमसे कम 70 वर्ष पुराणी लाईन आहे, 70 वर्ष पुराणी लाईन 4 इंची 6 इंचीची लाईन आहे चिनी मातीची, आणि आपल्याला आता कॉन्क्रीटची 60 आपण 12 इंचची लाईन टाकून राहिलो आहे, जेणेकरून समोर दृष्टिकोनातून हा गटर लाईनचा प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. गटर लाईन मुळे काय होतात की महिला हा दिवसभर घरी असतात आणि माणसं हे पूर्ण बाहेर कामाला किंवा नोकरीवर जातात, आणि दिवसभर महिलाला हे म्हणजे त्याला गटर लाईन बद्दल आव्हान घ्यावं लागते. आणि म्हणून या गटर लाईनचे टाकणं जरुरी आहे, जेणेकरून नागरिकांना सोयी उपलब्ध होईल. असं म्हणून गटर लाईन टाकणं जरुरी आहे. ड्रेनेजचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं वाटतं. ज्या तऱ्हेने प्रभागात गटर लाईनचे खूपशे कामं आणले आहे त्या प्रमाणात मला असं वाटतं की गटर लाईनचे खूप कामं आम्ही केलेले आहे आणि खूपशे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पर फक्त आम्ही आता सिमेंट रोड झाले आहे आणि मला वाटत नाही ह्या प्रभागामध्ये आम्ही 100% विकास म्हणत नाही, 80% म्हणतो. पण गटर लाईनच्या खूप मोठ्या हर प्रभागात हर गल्लीत विकास गटर लाईनचे काम आहे. पण हे काम केव्हा सक्सेसफुल होईल, हे लोकांच्या सहभागातून सक्सेसफुल होईल. जेव्हापर्यंत लोक सहभाग करणार नाही गटर लाईन टाकायसाठी तेव्हापर्यंत आम्ही सक्सेसफुल करू शकणार नाही. कधीपर्यंत हे काम पूर्ण होतील असं लोकांचं मत आहे? पहा, समस्या तर ह्या कधी संपत नाही आणि संपणार नाही. कारण का जिथपर्यंत आपण काम करत आहोत तिथपर्यंत काम करणारच. पण या लोकांच्या जेव्हा मी लोकांना आवाहन करतो की आपण मदत करा, क्योंकि गटर लाईन टाकण्यासाठी मदत केल्याशिवाय काम होत नाही आणि हा काम लवकरात लवकर झालं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. मी ते कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की लवकरात काम चालू होऊन हे काम त्वरित बंद करून आपलं समोर बढायचं आहे. जनतेने सहकार्य करावं असं आवाहन करायचं. जनतेने तर सहकार्य केलेच पाहिजे. कारण जनतेने सहकार्य नाही केलं तर ते गटर लाईन आपण टाकू शकत नाही. कारण दोन्ही घर ज्या मागं पुढे जे घर असते त्या घरामुळं जर मधातून गटर लाईन असली तर मधामध्ये त्या लोकांच्या सहभागातूनच गटर लाईन टाकल्या जाते, लोकांच्या मदतीनेच गटर लाईन टाकल्या जाते, नाही तर गटर लाईन टाकल्या जात नाही.